नमस्कार मंडळी. ई प्रसारण इंटरनेट रेडिओ आणि प्रसार प्रकाशन पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने इंडिक्रूट या चॅनलवर आज आपण भेटणार आहोत सुधाताई रिसबुड यांना. नमस्कार. नमस्कार. आपल्या या कार्यक्रमामध्ये स्वागत असो. अगदी वेगळ्या अशा विषयावरती आज आपण भेटणार आहोत. नुकतंच आपण आणि सुधाताई रिसबुडानी यांनी लिहिलेलं भारतीय समाज व्यवस्था या पुस्तकाचं आपण नुकतंच मोहनजी भागवत यांच्या हस्ते प्रकाशन केलं. पुस्तकाचं काम करत असताना मी अर्थातच ते वाचलं आणि मला असं लक्षात आलं की हा विषय श्रोत्यांना, आपल्या सगळ्यांना अतिशय आवडेल. कारण खूप कुतूहल असतं की मग भारतामध्ये वर्णव्यवस्था होती, जात व्यवस्था होती, स्त्रियांना खूप बाजूला टाकलं गेलेलं होतं, मनुस्मृती हे ते. मग ती समाज व्यवस्था नक्की आहे तरी कशी, हा प्रश्न आपल्यापैकी सगळ्यांना निश्चितच पडत असेल. आणि सुदैवाने सुधाताईंनी याच्यावरती प्रचंड काही वर्ष खर्च करून, संशोधन करून मग हे पुस्तक लिहिलं. त्यांचा परिचय करून द्यायला पण मला आवडेल, कारण फार वेगळ्या पार्श्वभूमीवरून त्या इकडे आलेल्या आहेत. मूळच्या इलेक्ट्रिकल इंजिनियर आहेत. संरक्षण खात्यामध्ये त्यांनी अनेक वर्ष काम केलेलं आहे. पण ते झाल्यानंतर त्यांना असं मनामध्ये असं जाणवत होतं की ठीक आहे, आपण हे शिकलो, आपण हे काम करतो आहोत, पण त्यांची जी मूळ मनातली ओढ जी होती ती फार वेगळी होती. त्यामुळे त्यांनी ते सगळं थांबवलं. इंडॉलॉजी या विषयामध्ये त्यांनी MA केलं. प्राचीन भारतीय इतिहास हा त्यांचा MAचा विषय होता. आणि मग 28 वर्ष संरक्षण विभागामध्ये त्यांनी तांत्रिक अधिकारी म्हणून काम केल्यानंतर क्वालिटी अश्युरन्स इंजिनिअरिंगचं काम त्यांनी केलं होतं. आणि मग त्यानंतर त्यांना इंडॉलॉजीचा भारतीय प्राच्यविद्येचा मनातनं कॉल आल्यामुळे त्या तिकडं आल्या. पण त्यांची जी विज्ञानाची पार्श्वभूमी ती लक्षात घेऊन त्यांनी आधी बऱ्याच विज्ञान कथा लिहिल्या, अजूनही लिहितात. पण विज्ञान कथा या विषयामध्ये सुधाताई रिसबुडे यांचं नाव आपण हे ऐकलं असेल. आणि मग आता त्या इंडॉलॉजीकडे वळल्या. आतापर्यंत त्यांची 8 पुस्तकं प्रकाशित झाली आहे आणि सातत्याने 35 वर्ष त्या मराठी विविध मासिकातून त्यांनी लेखन केलेलं आहे. पुणे मराठी ग्रंथालयाचा स्वातंत्र्यवीर सावरकर पुरस्कार, महाराष्ट्र शासनाचा उत्कृष्ट वाङ्मय पुरस्कार असे त्यांना पुरस्कारही मिळालेले आहेत. अनेक वृत्तपत्र, मासिकं याच्यातून त्यांनी लेखन केलेलं आहे. शाळातून, आकाशवाणीवर त्यांनी व्याख्यानं दिलेली आहे. आणि मग याच वेळेला भारतीय समाजव्यवस्थेवर त्यांचा सखोल प्रदीर्घ अभ्यास चालू होता. किती वर्ष तुम्ही काम केलं? मी ह्या पुस्तकावरती साधारण 6 वर्ष काम करत होते. बापरे. तर 6 वर्ष प्रचंड अभ्यास करून त्यातून मग हे पुस्तक सिद्ध झालं. आणि ते इतकं सुंदर आणि इतकं सखोल सगळं सांगणारं आहे की असं वाटलं की हा विषय तुमच्यापर्यंत पोचवायला हवा. तर म्हणून मग आपण आज भारतीय समाजव्यवस्था एक पुनश्चिंतन या विषयावर आज आपण त्यांच्याशी गप्पा मारणार आहोत. तत्पूर्वी आपण जाणून घेऊयात की हे पुस्तक लिहिण्यामागची तुमची भूमिका तरी काय होती? हे पुस्तक लिहिण्यामागची भूमिका अशी होती की भारतीय समाजव्यवस्था म्हटलं की भारतीय समाजाच्या अनेक व्यवस्था आहेत. आणि आज भारतीय समाजावर म्हणजे इतकी आक्रमणं झालेली आहेत गेल्या 1000 वर्षात. आणि त्यामुळे ह्या आक्रमणांचा एक निश्चित प्रभाव या सगळ्या समाजव्यवस्थांवर झालेला आहे. बरोबर. ब्रिटिशांचं जे आक्रमण होतं त्या ब्रिटिशांचं आक्रमण हे आपल्या भारतीयांच्या मनावर, बुद्धीवर आणि शैक्षणिक सगळ्या संस्थांवर होतं. आणि त्यामुळे आपली जी मानसिकता आहे ती थोडीशी त्यांच्या बाजूनच गेलेली आहे. पण मग नक्की भारतीय समाजव्यवस्था जर आहे, एखादं राष्ट्र जेव्हा स्वतंत्र होतो तेव्हा त्या स्वतंत्र राष्ट्राला स्वतःच्या स्वतंत्र व्यवस्था निर्माण कराव्या लागतात. आता स्वतंत्र व्यवस्था जर निर्माण करायच्या असतील तर त्या कशा असायला पाहिजेत आणि मग कशा असायला पाहिजेत हे जेव्हा आपण म्हणतो तेव्हा त्याची ऐतिहासिक पार्श्वभूमी काय आहे, काय नक्की आपल्याकडे होतं, ह्या विषयांवर जेव्हा मी विचार सुरू केला तेव्हा म्हणजे असं लक्षात आलं की नाही, हे असं वरवर करून चालणार नाही, आपल्याला ह्याच्यात शिरून बऱ्यापैकी अभ्यास याचा करावा लागेल. आणि म्हणून मी समाजव्यवस्थांचा अभ्यास सुरू केला. बरं, समाजव्यवस्था म्हटल्यानंतर एखाद्या समाजाची व्यवस्था ही नेहमी त्याच्या स्वभावानुरूप असते. बरोबर. म्हणजे व्यक्तीचा कसा स्वभाव असतो पण समाजाच्या स्वभावाला संस्कृती म्हणतात.
म्हणजे उदाहरणार्थ भारतीय समाजाचा स्वभाव काय आहे, तर आपण रस्त्यावरनं चाललो किंवा घरात नाही जाताना कोणाला पाय लागला आपण पटकन नमस्कार करतो. बरोबर. किंवा आपण भाजी घ्यायला गेलो, भाजी घेताना आपल्याला भाजीवाली भाजी देते, वजन करते आणि मग त्या वजनामध्ये थोडं कमी होऊ नये म्हणून वर 4 कोथिंबिरीची काडी देते म्हणा, 1 लिंबू देते म्हणा, हा आपला स्वभाव आहे. किंवा आपण एखाद्या गावी एखादा माणूस समजा फणस पोचवायचा असेल तर ड्रायव्हर ओळखीचा एसटीचा, त्याच्याकडे तो देतो, त्याचा विश्वास असतो, तो काही ट्रॅकिंग करत बसत नाही किंवा माझा फणस पोचला गेला की नाही. पार्किंगमध्ये आपल्या समजा मांजराची पिल्लं आहेत, आपण सहजगत्या त्यांना दूध घालतो. म्हणजे त्याच्याकरता क्रुएल्टी प्रिव्हेन्शन म्हणजे ॲनिमल प्रिव्हेन्शन क्रुएल्टी ॲक्ट वगैरे असं आपण काही बघत नाही. आपले केमिस्ट असतात ते रस्त्यातनं म्हणजे वस्तीमधल्या ज्या बायका असतील त्यांनासुद्धा पटकन औषधं देऊन टाकतात, स्वस्तात देतात, कधी फुकटात देतात. हा आपल्या समाजाचा स्वभाव आहे. त्या समाजाच्या स्वभावाला संस्कृती म्हणतात. आणि आपल्या सगळ्या समाजव्यवस्था ह्या आपल्या स्वभावाला अनुरूप इतके वर्ष होत्या. आता त्या तशा आहेत की नाही याविषयी अभ्यास करणं असं मला वाटलं की जरुरीचं आहे. पण हा विषय इतका प्रचंड आहे, पण म्हणून काही मी जी सुरुवात केली ती साधारण ऐतिहासिक काळापासून थोडीशी सुरुवात केलेली आहे या समाजाचं अभ्यास करण्यासाठी व्यवस्थांची. आणि मग माझ्या असं लक्षात आलं की भारतीय समाजाच्या व्यवस्थामध्ये भारतीय समाज जसा अध्यात्मासाठी प्रसिद्ध आहे तसाच तो ऐहिक आणि लौकिक जीवनातसुद्धा अतिशय प्रगत असा समाज होता आपला. म्हणजे उदाहरणार्थ आपल्याकडे व्यापाऱ्यांच्या आणि उत्पादकांच्या श्रेणी होत्या आणि ह्या श्रेणींचे उल्लेख हे आपल्याकडे जे शिलालेख आहेत, ताम्रपट आहेत त्याच्यामध्ये आलेले आहेत. म्हणजे उदाहरणार्थ शिवस्कंद वर्मन पल्लव राजा होता, त्याच्या 3ऱ्या शतकामध्ये जो ताम्रपट होता त्यामध्ये त्याने उल्लेख केला की गोवल्लवे श्रेणी म्हणजे गुरं चारणाऱ्यांची किंवा गुरं राखणाऱ्यांची श्रेणी, किंवा अपौपिक श्रेणी म्हणजे हलवाई किंवा गोड पदार्थ बनवणाऱ्या लोकांची श्रेणी किंवा संघटना. तर हे असे आपल्याकडे अनेक श्रेणी फार पूर्वीच्या काळात वर्गीकरण होतं. हां, वर्गीकरण होतं. आणखीन व्यावसायिकांच्या श्रेणी होत्या आणि ह्या श्रेणीला म्हणजे कौटिल्याने सुद्धा अर्थशास्त्रात म्हटलेलं आहे की श्रेणी बल म्हणजे ह्या श्रेणींचं स्वतःचं सैन्य असायचं, ह्या श्रेणींचं स्वतःचे शिक्षक असायचे म्हणजे त्या कारागिरांना शिकवण्याकरता वगैरे. आणि ह्या श्रेणी सर्व म्हणजे भारतभर असायच्या, भारताबाहेर पण असायच्या. तर हा आपल्या एका समाजव्यवस्थेचा प्रकार होता. आणि ही सगळी ऐतिहासिक पार्श्वभूमी पाहिली आपण तर मला असं वाटलं की हे लिहिणं आपल्याला गरजेचं आहे. कारण ब्रिटिशांनी गेल्या 100-150 वर्षांमध्ये आपल्यावर जे राज्य केलेलं आहे त्यामुळे आपल्या अनेक सवयी आणि आपला इतिहास हा आपला विस्मृतीत गेलेला आहे. ही वस्तुस्थिती आहे. पण हा इतिहास स्मरण करून आपली मानसिकता काय आहे आणि त्याकरता काय प्रकारे आपल्याला नवीन व्यवस्थांची पुनर्रचना करायला पाहिजे हे सगळं ह्या विषयाचा अभ्यास करताना माझ्या लक्षात आलं. आणि दुसरं असं लक्षात आलं की समाजव्यवस्था म्हटलं की आज आपल्या मनात जाती व्यवस्था असते फक्त, तर तसं नाही आहे. भारतीय समाजाच्या व्यवस्थांमध्ये कृषी व्यवस्था आहे, शैक्षणिक व्यवस्था आहे, कौटुंबिक व्यवस्था आहे, धार्मिक व्यवस्था आहे. आणि ह्या सगळ्या ज्या व्यवस्था आहेत भारतीय समाजाच्या, या भारतीय समाजाने स्वतःच्या म्हणजे समाजातल्या लोकांच्या आश्रयानं उभ्या केलेल्या आहेत. त्या काही राजाश्रयांवर उभ्या नाही आहेत किंवा राजाश्रयाकरता त्या अडून राहिल्या नाही आहेत. कारण तशा जर त्या असत्या तर आक्रमण काळात सगळंच उद्ध्वस्त झालं असतं. तसं झालं नाही आपलं. एवढी लोकांच्या मनातनं आलेल्या आहेत त्या त्यांच्यावरती फोर्स केलेल्या. हां, अशा नाही आहे, त्या लोकांनीच उभ्या केलेल्या व्यवस्था आहेत. आणि त्यामुळे इतकी आक्रमणं झाली आपल्यावर. म्हणजे तुम्ही विचार करा की वायव्य सरहद्द प्रांतामधून आपली आक्रमण झाली, त्यामध्ये कोण नव्हते? अफगाण होते, पठाण होते, उझबेक होते, मंगोल होते, ही सगळी माणसं होती. त्यानंतर ब्रिटिश होते, डच होते, फ्रेंच होते, हे सगळे होते. एवढी आक्रमणं होऊनसुद्धा आपण भारतीय संस्कृती आपली टिकवून, आपली धर्म, संस्कृती, परंपरा हे सगळं टिकवून आज आपण उभे आहोत. त्याला कारण थोडंसं काही आपल्या व्यवस्था काही विस्कळीत झाल्या, काही उद्ध्वस्त झाल्या, काही नव्यानं मांडायला पाहिजेत, पण तरीसुद्धा आपण त्या व्यवस्थांमुळे टिकून राहिलो ही
वस्तुस्थिती आहे. आणि म्हणून थोडीशी ही जी ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे ती मला महत्त्वाची वाटली. बरोबर. आणि ही ऐतिहासिक पार्श्वभूमी करताना मला असं वाटलं की म्हणजे उदाहरणार्थ तुम्हाला श्रेणींचं मी सांगते की नानादेशी श्रेणी तामिळनाडूमध्ये आहे. ही नानादेशी श्रेणी काय करायची तर लोखंडाची अवजारं किंवा शेतीची अवजारं बनवायची. ही बाहेरही जायची, भारताच्या बाहेर आग्नेय भारतामध्ये वगैरे त्यांचा व्यापार चालू असायचा, भारताच्या अंतर्गत व्यापार चालू असायचा. अशा अनेक श्रेण्यांची उदाहरणं दिसतात तुम्हाला. अनेक व्यावसायिकांची उदाहरणं दिसतात. म्हणजे पाणिनीनं म्हणजे आजपासून जवळजवळ 2800 वर्षापूर्वी पाणिनीनं तक्ष म्हणजे सुतारकाम करणारे लोक असतील किंवा आकर्षक म्हणजे सोन्याचं परीक्षण करणारे लोक असतील, गाथक म्हणजे गाथा सांगणारे लोक, या सगळ्यांचा उल्लेख केलेला आहे. आणि हे हजारो वर्ष हे सगळे उल्लेख आपल्याला मिळतात. म्हणजे आपला इतिहास आहे. आणि भारतीय समाजामध्ये ही जी उत्पादन प्रक्रिया चालू होती म्हणजे आज आपल्याकडे ऑटोमायझेशन झालं आहे मेकॅनिकली किंवा आपण सगळं बनवतो. पूर्वीच्या काळी काय होतं, हे ऑटोमायझेशन नव्हतं. सगळ्या गोष्टी हातानं बनवत होते. आणि मग ही उत्पादन प्रक्रिया आणि त्यातून निर्माण झालेली उत्पादनं ही करत असताना म्हणजे उदाहरणार्थ तुम्हाला एक उदाहरण देते की आपलं कापड तयार करायचं असेल तर कापड तयार करायचं तर कापूस, मग कापूस पिकवावा लागतो. मग पिकलेला कापूस काढायचा, तो पिंजायचा, त्या पिंजल्यापासून त्याच्यापासून तो साफ करून त्याचं चरख्यावरून सूत काढायचं, त्याचे धागे काढायचे, हातमागावर त्याचं कापड विणायचं, विणलेलं कापड रंगवायचं, ते त्याच्यावर भरतकाम ही सगळी एक एक प्रत्येक टप्पा प्रोसेस होती. आणि झालं काय की ही प्रोसेस करत असताना कापूस पिकवणारे आहेत तो गट वेगळा आहे, पिंजणाऱ्यांचा गट वेगळा आहे, हातमागावर विणणाऱ्यांचा गट वेगळा आहे. बरोबर. आणि वर्षानुवर्ष तेच 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 काम करत गेल्यामुळे ह्या सामाजिक गटाचं रूपांतर हळूहळू जाती आणि उपजातींमध्ये झालं. म्हणजे जाती व्यवस्था भारतात कोणीतरी असं मी बसलो लावली आणि आता मी ह्या राजानं लावली असं कधी नाही आहे झालेलं. तर हजारो वर्षांच्या काळामध्ये या उत्पादन प्रक्रियेतनं आणि या व्यवसाय भिन्नतेमुळं भारतीय समाजामध्ये जाती आणि उपजाती ह्या निर्माण होत गेल्या, त्या बदलतही गेल्या, काही नव्यानंही निर्माण झाल्या. पण मूलतः व्यावसायिकांच्या कामाचा तो एक भाग म्हणून ती व्यवस्था 12 बलुतेदार पद्धती पण त्याच्यामुळे झाली मला वाटतं. 12 बलुतेदार पद्धती ही व्यवसायाधिष्ठितच आहेत ते. हो, ही अत्यंत साहजिक आहे. म्हणजे माणूस आहे म्हटल्यावर तो व्यावहारिक पातळीवर जगणारच आणि व्यावहारिक पातळीवर जगताना त्याला अनेक गोष्टी लागतात. मग ती त्याच्या ज्या आवश्यकता पूर्ण करणारी जी व्यावसायिक आहेत त्यांना आपण बलुतेदार असं नंतरच्या काळात म्हणायला लागलो. पण पूर्वीपासून ह्या पद्धती आपल्याकडे आहेतच. म्हणजे त्याला नामकरण झालं पण ती व्यवस्था आहे. म्हणजे ती आपली आपणच घडत असली. अगदी 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 ही व्यवस्था आहेच. आणि आपल्याकडे असं नव्हतं की बाबा एखादं गाव वसवायचे सडनली कुठेतरी गेलं आणि लोक राहायला गेली असं नाही. त्या जागेची भूमीचं म्हणजे ज्याला आपल्या भाषेत आता म्हणून इन्स्पेक्शन करायचे लोक, ही चांगली आहे की नाही जमीन, जमिनीच्या जवळ काही पाण्याचे स्रोत आहेत की नाही, म्हणजे नदी आहे का, झरा आहे का, हे सगळं करायचे. आणि मग गाव स्थापन करताना मग तिथे त्याचं रक्षपाळ ज्या असतात म्हणजे ज्याला भैरव म्हणतात अशा मूर्तींची स्थापना करायचे, ग्रामदेवतेची स्थापना करायचे. म्हणजे उदाहरण द्यायचं झालं तर कंधार हे जे गाव आहे नांदेड जिल्ह्यातलं, राष्ट्रकूटांची राजधानी होती ती 1800. त्या कंधारला अष्टपाळाची आणि भैरवाची एक प्रचंड मूर्ती सापडलेली आहे. आणि असाच रक्षपाळ हा वाराणसीला सुद्धा आज आहे. कालभैरवाचं मंदिर आहे. म्हणजे आज जरी तुम्ही वाराणसीला काशी विश्वेश्वराच्या मंदिरामध्ये जायला लागलात आणि दर्शन घ्यायचं झालं तर पहिल्यांदा तुम्ही त्या कालभैरवाला जावं लागतं, कारण तो राखण करत आहे त्याचा. बरोबर. ही पद्धत भारतभर आहे. म्हणजे असं नाही की बाबा उत्तरेत आहे आणि दक्षिणेत नाही, सगळीकडे हीच पद्धत आहे. आणि आपल्याकडे गाव स्थापन करताना वसाहतीची जागा असायची, त्याला नेवर असं म्हणायचे, नेर, आणि त्याच्यावरनं नेर हा शब्द म्हणजे संगम नेर, नेर म्हणजे ती वसाहतीची जागा, जुन्नर ते नेर बोलताना ते ही वसाहतीच्या जागा असायच्या आपल्या. आणि
नुसतं तेवढंच नाही तर तिथे ग्रामदेवतेची स्थापना करायची. आणि आता ग्रामदेवतेची स्थापना केल्यानंतर मग त्या ग्रामदेवतेचं सगळं बघण्यासाठी सेवेकरी पाहिजेत, पुजारी पाहिजेत, गाव आलं म्हणजे त्या गावाचा कारभार सगळा व्यवहार बघण्यासाठी मग तिथं ग्रामकूट असायचे, गावुंड म्हणायचे, ग्रामाधिकारी असायचे, पट्टल असायचे, म्हणजे पाटील ज्याला म्हणतात, म्हणजे गावाचा सगळा जो काय म्हणतात आजच्या भाषेत म्हणजे ऑफिस किंवा कचेरी, ऑर्गनायझेशन. हां, आणि त्या कचेरीचे सगळे कागदपत्र ठेवण्यासाठी पाटांगण, त्याचं ज्याच्या हातात आहे तो पाटील. अशी ती सगळी आपली पूर्वापार रचना आहे. आणखी प्रांतानेशी आणि प्रदेशानेशी शब्द थोडेफार वेगळे असतील, पण साधारणतः आपली हीच रचना सगळीकडे आहे, भारतभर पसरलेली आहे आपली रचना. ही फार एक म्हणजे जसजसं तुम्ही त्यात शिराल तसतसं तुम्हाला एक असं कोडं उलगडत जावं किंवा आपल्यालाच खूण पटावी असं आपल्याला ते सगळं कळायला लागतं. म्हणजे जे आपल्याला माहीतच आहे त्याची नव्याने ओळख व्हायला लागते, नव्यानं ओळख असते. दुसरं मी अजून एक मुद्दा याच्यामध्ये सांगू इच्छिते तुम्हाला, की नुसतं तेवढंच गावस्थापनेचं नसतं तर आपली जी बोलीभाषा आहे ती बोलीभाषा आणि आपली उत्पादनं याचं एक फार नातं असतं. म्हणजे त्या प्रदेशातली बोलीभाषा वेगळी असते आणि तिथली उत्पादनं यांच्याशी नातं असतं. म्हणजे उदाहरणार्थ मुंदी म्हणजे अंगठी, इलिर म्हणजे इरलं, यादवकालीन शब्द आहे हा. म्हणजे खूपशा आपल्या मराठीमध्ये यादवकालीन शब्द आजही आहेत. हेड्या किंवा हेडाव म्हणजे गुरांचा व्यापारी. तर हे सगळे प्राकृत भाषेतले शब्द आहेत, संस्कृतला जवळचे आहेत. म्हणजे गव्हाण हा शब्द आहे, म्हणजे संस्कृतमध्ये त्याला गवादनी असं म्हणतात. म्हणजे जनावरांचं गवत चरण्याचं जे कुंड असतं त्याला म्हणायचं गव्हाण. अशा शब्दांवरनं सुद्धा अनेक नावं आपल्याकडे पडत गेली म्हणा, किंवा याचा सगळाच हा अतिशय निकट संबंध आहे. म्हणजे प्रदेश भाषा यांचा संबंध फार मोठा आहे. म्हणजे अजून एक उदाहरण देईन मी तुम्हाला, की खोलबुंथी हा शब्द आहे, खोळबुंथी. आता खोलबुंथी म्हणजे काय, की डोक्यावरनं पूर्ण पदर घ्यायचा आणि तो चेहरा त्या स्त्रीनं पूर्ण झाकलेला असायचा. तर हा शब्द संत ज्ञानेश्वरांच्या अभंगामध्ये कानडाव विठ्ठलू त्याच्यामध्ये ती ओळ आहे बघा, की खोलबुंथी घेऊन खुणाची पालवी, असं म्हणजे ही घुंगट म्हणतो त्यासारखं. तर म्हणजे हे सगळं नातं जे आहे हे तुमचं नातं त्या भाषेशी आहे आणि उत्पादन प्रक्रियेशी पण हे नातं आहे. कामठ म्हणजे शेतीच्या कामाचं ठिकाण, म्हणजे कामठ. तर हे फार मोठं स्थान आहे. आणखीन मला असं म्हणायचं आहे या संदर्भात अजून तुम्हाला सांगू इच्छिते मी, की भारतीय ज्या भाषा आहेत आपल्या, त्या भारतीय भाषेतून आपले भाव प्रगट होत असतात. म्हणजे उदाहरणार्थ एक साधी गोष्ट घ्यायची झाली, की दे अप्लाय टर्मरिक पावडर टू द ब्राइड्स फेस. काय कळतं? काही नाही. पण आज मुलीच्या लग्नाचा हळदीचा कार्यक्रम आहे हे कळलं की पटकन कळतं ते. म्हणजे भाषा आणि भाव यांच्यामध्ये एक नातं असतं प्रचंड, आणि ते प्रदेशाशी निगडीत असतं. म्हणजे भाव भाषा भूमी हे नातं असतं. इंग्रज आल्यामुळे काय झालं, इंग्रजांची भाषाच वेगळी होती. इंग्रजांनी इथल्या भाषा समजून घेतल्या पण भाव नाही समजला त्यांना. आणि भाव न समजल्यामुळे त्यांनी जे काय सगळं डॉक्युमेंटेशन केलं, जे काय सगळे नियम बनवलेले आहेत, ते सगळे नियम जी गॅझेट्स बनवले आहेत ही इंग्रजीतनं बनवली आहेत. आणि इंग्रजीतनं बनवल्यामुळे आपण म्हणतो तर श्रीराम, पण इंग्रजीतनं तुम्ही लिहा मग तर श्रीरामा झालं की झालं, शब्द बदलला. तसं जसं जातींचं ते एक डॉक्युमेंटेशन करायला गेले इंग्रज अधिकारी, तर स्पेलिंगमुळे उच्चार बदलल्यामुळे एक जात असली तरी वेगवेगळ्या उच्चारामुळे त्या वेगवेगळ्या जाती निर्माण झाल्या ना, आणि ती फॅक्ट्स निर्माण झाली. पण इंग्रजांनी त्याचं डॉक्युमेंटेशन इतकं केलं, त्याची गॅझेटियर्स छापली, त्यांचे सनदी अधिकारी होते, म्हणजे खास अगदी महत्त्वाची त्यांची नावं आहेत 2003 की ते कधी समाजात हिंडलेच नाहीत. 18व्या आणि 9व्या शतकामध्ये सनदी अधिकारी होते. आणि मग ख्रिश्चन मिशनऱ्यांच्याकडनं ते माहिती गोळा करायचे, किंवा तिथे जे लोक आहेत त्यांच्याकडनं माहिती गोळा करायचे आणि त्याचं ते डॉक्युमेंटेशन करायचे. आणि मग त्या डॉक्युमेंटेशनमुळे इतक्या जाती निर्माण झाल्या, त्याच्या त्यांनी सूची बनवल्या, त्याच्या शेड्यूल्स निर्माण झाल्या. आणि मग शेड्यूल्स, कास्ट, जाती, डॉक्युमेंटेशन, गॅझेटियर, आणि ते इतकी घट्ट बांधणी झाली गेल्या 100-125 वर्षामध्ये, की जाती व्यवस्थेचा अभ्यास करायचा म्हणजे ह्यांचाच अभ्यास करायचा.
किंवा म्हणजे न्याय मुळातच चुकीच्या पद्धतीने मांडणी झालेलं आहे. पुष्कळशा गोष्टी. बरं, जातीच्या वर्गवारी करताना सुद्धा त्यांचा बेसही कॉमन नसायचा. मद्रासमध्ये एक बेस असायचा, वाराणसीत एक बेस असायचा. त्यामुळे इतके प्रकार त्यात निर्माण झाले आणि इतकी क्लिष्ट गुंतागुंतीची पद्धत निर्माण झाली. दुर्दैवानं आजही न्यायदानाकरता ही गॅझेटियर्स वापरली जातात अजूनही काही. दुर्दैवानं काही वेळेला PhDचा अभ्यास करताना, थिसिस लिहिताना यांचाच रेफरन्स घेतला जातो. म्हणजे त्यांनी समाजव्यवस्था त्यांना हवी तशी मांडली ना. मी त्यांना महसूल गोळा करायचा होता. त्यांनी जनगणना केल्या. का केल्या? त्यांना पर डोई उत्पन्न हवं होतं. त्यांना भारतीय लोकांशी काही देणं घेणं नव्हतं आणि त्यांना इथली कन्सेप्टच कधी लक्षात आली नाही. म्हणून त्यांनी कधी वर्ण म्हटलं, कधी जाती म्हटलं. अशा गोंधळातून ते जे डॉक्युमेंटेशन झालं आणि तेही असं अगदी विस्कळीत आणि हे झालं. एक बरोबर. आणि त्याच्यावर आधारितच आपण तेच आपल्या सुशिक्षित वर्गानं पुढं नेलं, स्वातंत्र्यानंतरही नेलं. आणि त्यामध्ये आपलं जे नातं होतं, भाव, भाषा, भूमी, आपले संस्कार, आपली मानसिकता काय आहे ह्याचा विचार थोडासा बाजूला पडला. आणि म्हणून या पुस्तकाचं मी नाव अशासाठी दिलं की पुनश्चिंतन, की पुन्हा एकदा बसून विचार केला पाहिजे. इतिहास काय नक्की काय आहे हे आपल्याला ह्याच्यामध्ये कळलं पाहिजे. ह्या दृष्टीनं मी हा आणि लोक सुद्धा म्हणजे मला नेहमी वाटतं की जाती वर्णभेद आहे वगैरे असं सगळं म्हणतात. पण खरं म्हणजे हे सगळ्या जगभर आहे. कारण तुम्ही म्हणालात तसं हे व्यवसायावर आधारित आहे. पण तुम्ही एखादी मोठी फॅक्टरी जरी घेतली तर ह्या फॅक्टरीमध्ये वर्कर्स असतात, मॅनेजर असतो, कन्सल्टंट असतात, ते शेअर होल्डर्स असतात. म्हणजे या सगळ्या आताच्या काळातल्या जातीत झाला ना. मग तुम्ही वर्कर्सना तुम्ही शूद्र म्हणू शकता, कन्सल्टंट्सना ब्राह्मण म्हणू शकता, जे ॲक्च्युअल प्रोडक्शन करतात त्यांना क्षत्रिय म्हणू शकता आणि जे मार्केटिंग सेल डिव्हिजन असते तिला तुम्ही वैश्य म्हणू शकता. म्हणजे तुम्ही जगभर कुठेही गेला तरी ते आहेच अस्तित्वात, ते कधीच जाणार नाही. हा एक भाग झाला. काय होतं, जगभराच्या दृष्टीनं भारताची आपण थोडी जरा वेगळ्या दृष्टीनं पाहिलं तर भारताची स्थिती अशी आहे की 7-8 हजार वर्ष आपल्या इथं एक प्रगत संस्कृती नांदते. आणि प्रगत संस्कृती नांदल्यामुळे हे प्रगत व्यवसाय पण आहेत आणि पिढ्यानपिढ्या त्या व्यवसायातून त्या जाती निर्माण झाल्या. वाईटपणा आपण काय निर्माण केला की आपण त्यामध्ये भेद निर्माण केले. हे अत्यंत चुकीची गोष्ट आपली केलेली आहे आपण. आणि ती टाकून देऊन आणि आज व्यवस्था म्हटल्यानंतर ती कोणीतरी बसायचं आणि ती निर्माण करायची असं होतं. तशी ती निर्माण झालेली नाही आहे. आणि आज पाहाल तर ही जातीव्यवस्था नाहीच आहे. आज कोणीही कुठलीही गोष्ट शिकू शकतं, कुठलीही गोष्ट व्यवसाय करू शकतं. त्यामुळे ती व्यवस्था आज नाही आहे. त्यामुळे त्या दृष्टिकोनातून आज पुढे जाण्याची काही गरज नाही आहे. जाती व्यवस्था हा भारतातल्या व्यावसायिकांचा एक इतिहास आहे. पण तो इतिहासच आहे. इतिहासाचा अभ्यास करायचा असतो, इतिहासातून चुकांचा बोध घ्यायचा असतो आणि पुढे जायचं असतं. ह्या दृष्टीनं तिथंच उगाळत बसून त्याच्यामध्ये अडकायचं नाही. आपले दोष दूर करून आणि मुळामध्ये त्याकरता आपला दोष होते हे सुद्धा मान्य करायला पाहिजे ना. हिंदू समाज जातीव्यवस्था म्हटलं की हिंदू समाजाच आठवतो, कारण इतर कुठल्याही धर्मात जातीव्यवस्था नाहीये. तर हिंदू समाजानं आपण काही चुका केल्या हे मान्य करून मगच पुढे गेला हिंदू समाज. तर ह्या नवीन सामाजिक व्यवस्था. पण ज्याच्यामध्ये एक मला असं पण वाटतं की ही आपली जी प्रगत संस्कृती होती ती काही हजार वर्षाची होती आणि तुम्ही म्हणालात तसं व्यवसायातनं ती निर्माण होत गेली. पण जेव्हा एखादी प्रणाली व्यवस्था ही इतका काळ असते तेव्हा काही काळानंतर तिच्यामध्ये जो रिजिडपणा यायला लागतो तर त्या ज्या चुका आहेत तर त्या रिजिडपणा होता असं मला वाटतं कधी कधी. बरोबर आहे ना. रिजिडपणा आला त्याला काही प्रमाणामध्ये आपल्यावर जी आक्रमणं झाली भीषण. म्हणजे भारत हा तुम्ही जर नीट विचार केला तर असा एकमेव देश आहे की ज्याच्यावर जगातल्या सर्व टोळ्यांनी म्हणा किंवा राष्ट्रांनी म्हणा इतकी भीषण आक्रमणं केली आहेत. आणि अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाल्यावर काही करा पण आपलं अस्तित्व टिकवा. ह्यामध्ये आपण ह्या रिजिडिटी निर्माण केल्या. आपण ज्या भिंती होत्या त्या भिंती कायमच्या केल्या आणि स्पृश्यास्पृश्यतेचे भेद निर्माण केले. ती गोष्ट चुकीची आहे. आता आज ती परिस्थिती नाही. आज आपण स्वतंत्र आहोत. आज विज्ञान तंत्रज्ञानाने प्रगती केलेली आहेत, अनेक व्यवसाय आहेत. तेव्हा हे सगळं बाजूला ठेवून पुढे जाणं आपल्याला भाग आहे. त्याकरता या समाजव्यवस्थांचा अभ्यास करणं आवश्यक आहे असं बरोबर मला वाटतं. हा विषय फार महत्त्वाचा आहे. हां.
म्हणजे उदाहरण अजून एक मी देऊ इच्छिते उदाहरण, कारण हा विषय बोलला जात नाही की पाश्चात्यांमध्ये ते असं म्हणतात की ॲनिमिस्ट लोक आहेत किंवा ॲबओरिजिनल लोक आहेत. म्हणजे काय, हे मूलनिवासी आहेत. मूलनिवासी म्हणजे काय की वनवासी प्रदेशातले लोक हे मूलनिवासी आणि तुम्ही सगळे बाहेरनं आलेलं असं, ही त्यांची कल्पना का आहे? कारण पाश्चात्य लोक अमेरिकेत गेले, अमेरिकेमध्ये ती लोक राहत होती जुनी, त्यांनी पूर्णपणे त्यांना हत्या करून त्यांना नष्ट केलेलं आहे. न्यूझीलंडमध्ये जुनी लोक राहत होती, त्यांचा संहार केलेला आहे. ऑस्ट्रेलियात हे घडलेलं आहे. आजही त्यांना माफी मागावी लागली त्यांच्या सरकारना की हो आम्ही यांना नष्ट केलं. भारतात तसं नव्हतं ना. भारतामध्ये हजारो वर्ष माणसं राहतच आलेली आहेत. त्यामुळे मूलनिवासी वनवासी आहेत किंवा असा प्रश्न नाही इथं. हां, त्यामुळे ह्या दृष्टिकोनातनंही ह्या भिंती आपल्या मनातनं काढून हा आपण अभ्यास करणं हे महत्त्वाचं आहे असं मला वाटलं. खरं आहे. पण मग आता ही सामाजिक व्यवस्था, ग्रामीण समाज आणि भौगोलिक रचना, तर यांचा एकमेकांशी काही परस्पर संबंध असतो का? त्यांचं नेमकं नातं काय कसं आहे? खूपच जवळचं नातं आहे. म्हणजे सामाजिक व्यवस्था, ग्रामीण समाज आणि भौगोलिक रचना यांचं जवळचं नातं अशासाठी आहे की पहिला गोष्ट आपण पाहिलं की गाव वसवताना ग्रामदैवत असतात. प्रत्येक गावामध्ये ग्रामदैवत असतं आणि ते श्रद्धास्थान असतं. ग्रामदैवतांचे उत्सव पण असतात त्यांचे प्रत्येक, म्हणजे इतके असतात की आजही तुम्ही गेलात की पुण्याजवळ कोळवडे गाव आहे समजा किंवा टेमघरजवळ चैत्र पौर्णिमेला भैरवनाथाचा उत्सव असतो. तर गावातली लोक तिथे जातात. म्हणजे शहरातून सुट्ट्या काढून त्या ग्रामदेवतेच्या उत्सवाला जाण्याची परंपरा आजही टिकून आहे. सगळं गाव तिथे जात असतं, नैवेद्य करतं, सण उत्सव साजरे करतात. आणि मग गावाची वस्ती असते गावामध्ये, त्या वस्त्यांना वेगवेगळी नावं आहेत आपल्याकडे. म्हणजे आळी आपण म्हणतो किंवा कोंड म्हणतात कोकणात गेलं तर. त्यानंतर पाडा असतो, गोठ असतो. आणि ही वस्तीची स्थानं ही जी आहेत गावांमध्ये ती भौगोलिक रचनेवर अवलंबून आहेत. मी तुम्ही जर कोकणात गेला तर कोकणात तुमच्या असं लक्षात येईल की डोंगर उतार असे असतात, पाण्याची स्रोत असतात. मग वाड्या ज्या असतात त्या पाण्याच्या ह्याच्याजवळ असतात. जिथे थोडीफार सपाट जमीन आहे तिथे त्या वाड्या असतात. पण वस्ती ही एकमेकांपासून लांब असते. म्हणजे ज्याला पॉप्युलेशन डेन्सिटी म्हणतात ती पॉप्युलेशन डेन्सिटी कमी होते. या उलट तुम्ही जर पठारी प्रदेशावर आलात, मग उत्तर प्रदेश असेल, गंगेच्या खोऱ्यात असेल किंवा इव्हन देशावरही महाराष्ट्रात, इथे वस्तीचं म्हणजे डेन्सिटी जी आहे ती जास्त असते. कारण सलगता तुम्हाला जमिनीला मिळते. बरोबर. म्हणजे तुमच्या वाड्या, तुमची घरं, तुमचे हे सगळं जवळजवळ असतं. ह्या भौगोलिक रचनेशी तुमचं गावातलं राहणं, गावातल्या वस्त्या, गाव हे अतिशय जवळ आहे. ह्याचा निकटचा संबंध आहे. पाणवठ्याच्या जवळ तुम्ही राहत असता. ह्या दृष्टीनं भौगोलिक रचना आणखीन तुमचं याचं नातं फार मोठं आहे. 2 वाड्यांमधलं अंतर, काही ठिकाणी खूप अंतर असतं, संपर्क व्यवस्था नसतात, अंधार असतो, तर काही ठिकाणी अगदी जवळजवळ घरं असतात. आणि सहसा समव्यावसायिक लोक ही जवळजवळ राहतात. बरं, समव्यावसायिक तरी कुठनं राहणार? तर समव्यावसायिकांना उत्पादन बनवण्यासाठी जे मटेरियल जिथे जिथे मिळतं, अवेलेबल असतं, तिथे ते वस्ती करून राहतात. म्हणजे जिथे समजा खाणी आहे तर खाणींच्या जवळ त्या नेणं, धातू नेणं आणणं, तांब्याचा व्यवसाय करायचा आहे म्हणा किंवा ते शुद्ध कर, ती माणसं मग त्याच्या जवळ राहून काम करतात. अशा प्रकारे रचना भारतामध्ये वेगवेगळ्या प्रांतांमध्ये त्या भौगोलिक रचनेनुसार माणसं राहत गेली. ही भारताची आज वस्तुस्थिती आहे, हे तुमच्या लक्षात येईल. म्हणजे मग आता भौगोलिक रचनेबरोबर भारतीय तत्त्वज्ञान किंवा संत किंवा या सगळ्या गोष्टींचा समाज व्यवस्थेवर काय परिणाम होतो? भारतीय संतांचं जे काम आहे भारतीय समाज व्यवस्थेमध्ये ते फार प्रचंड काम आहे. म्हणजे मुख्यत्वे आपली जी आक्रमणं झाली, म्हणजे भारतामध्ये आपलं तत्त्वज्ञान तर खूप वर्ष होतंच. भक्तिमार्गही उदयाला येत होता. 5व्या-6व्या शतकापासून भक्तिमार्ग हा उदयाला येत होता. म्हणजे मी असं म्हणेन की भारतीय तत्त्वज्ञान, संतांचं कार्य आणि भारताची धार्मिक व्यवस्था आणि मंदिरं या सगळ्याचा एकत्रितपणे विचार करावा लागेल आपल्याला. बरोबर, अगदी बरोबर.
भारतीय तत्त्वज्ञानात तुम्ही म्हणाल तर षड्दर्शन आहेत आपल्याकडे. सांख्य, न्याय, योग, वैशेषिक, ही सगळी षड्दर्शन आपल्याकडे आहेत. एका बाजूला वेदप्रामाण्य मानणारी तत्त्वज्ञान आहे, तर बौद्ध, जैन, चार्वाक ही पण तत्त्वज्ञान आहेत. आणि ह्यातून एक उपासना पद्धती, पंथ संप्रदाय आपल्याकडे निर्माण झालेले आहेत. 6व्या शतकामध्ये भक्तिमार्गाचा उदय झाला असं जरी म्हणाला तरी हरकत नाही. म्हणजे शैव आणि वैष्णव, म्हणजे अलवार आणि नयनार संत जे आहेत त्यांनी भजनं निर्माण केली दक्षिणेमध्ये. आणखीन ही भजनं मंदिरांमध्ये लोक गायला लागले म्हणा, किंवा भक्तिमार्गाचा उगम झालेला आहे. पण त्या पूर्वीच्या काळात जर तुम्ही गेलात, म्हणजे साधारण 2-2.5 हजार वर्षांपूर्वीच्या काळामध्ये, तर आपल्या इथे सातवाहन घराणं होतं प्रचंड महाराष्ट्रामध्ये. सातवाहनांचं नाव जरी म्हणालात, काही जण असं म्हणतात की सातवाहन म्हणजे सालाहन किंवा सातवाहन, हा राजावरून त्या घराण्याला नाव पडलं. पण सप्तवाहन म्हणजे काय, तर सूर्यच म्हणजे सूर्याचा जो सारथी आहे त्याला त्याच्या रथाला 7 घोडे आहेत म्हणून तो सूर्य. कुठेतरी हे सूर्याचं नातं, सूर्यकुलाशी नातं, आणि ही आपल्याकडे पद्धत होती राजांची की नातं मांडण्याची. विष्णू सहस्त्रनामात पण सप्तवाहन हे नाव आलेलं आहे विष्णू सहस्त्र. आणि ह्या सातवाहन कुलातला म्हणजे श्री सातकर्णी राजा जो आहे, ज्याची पत्नी नागनिका पट्टराणी, तिचा नाणेघाटामध्ये लेख आहे. आणि नाणेघाटातल्या लेखात तिनं म्हटलेलं आहे, अशी नावं घेतली की संकर्षण आणि वासुदेव, म्हणजे वासुदेव कृष्ण. म्हणजे आज जो भागवत संप्रदाय आहे किंवा वैष्णव संप्रदाय आहे, त्या संप्रदायाची जी जननी आहे पांचरात्र संप्रदाय, तर त्याची प्रतिबिंब ह्या सातवाहन कालामध्ये दिसतात की हा किती तिथं प्रबळ होता. आणि नुसतं त्या लेखात आहे असं नाही, अनेक लेख मिळालेले आहेत. म्हणजे विदिशेला स्तंभ उभारलेला आहे, त्याच्यावरही ओम नमो भगवते वासुदेवाय असं त्या इसवी पूर्व त्या स्तंभामध्ये तो लेख आहे. ग्रीक राजे जे भारतामध्ये आले, ग्रीको इंडियन म्हणतात किंवा बॅक्टेरियन राजे, तर त्यांच्यावरही हा प्रभाव प्रचंड होता. तशी आपल्याला नाणी मिळालेली आहेत कृष्णाची आणि बलरामाचं, मुद्रा त्याच्यावर असलेली. म्हणजे हा सगळा भागवत संप्रदाय हा पुढे भक्तिमार्गाकडे गेलेला आहे. आणि मग अनेक पंथांचे संत, म्हणजे आता आद्यशंकराचार्य आहेत ज्यांनी अद्वैत हे मानलं, किंवा रामानुजाचार्य आहेत ज्यांनी विशिष्ट ह्या सगळ्या संतांनी सामान्य जनतेला तत्त्वज्ञान सगळ्यांना समजतं असं नाही, किंवा ते अंमलात आणता येत असं नाही, पण भक्तिमार्ग हा सोपा असतो. तो सामान्य माणसाला पूजा करता येते म्हणा, किंवा काही असं गाता येतं, भजनं करता येतात, तर त्यांनी तो भक्तिमार्ग हा सामान्य जनतेपर्यंत पोहोचवलेला आहे. तसं आपल्याकडे समर्थ रामदासांनी प्रचंड काम केलेलं आहे. हो, समर्थ रामदास त्यांनी तो भक्ती आणि समाज व्यवसायांचा खूप चांगला मेळ फार. आणि ज्या वेळेला भारतावर ही भीषण आक्रमण झाली 1000 वर्षापूर्वी, तेव्हा जेव्हा समाज अत्यंत गोंधळलेला होता की आता काय करायचं, तारणहार कोण आहे, अशा वेळेला या संतांचा उदय झालेला आहे. म्हणजे पंजाबमध्ये गुरु नानक असतील म्हणा, किंवा कबीर असेल म्हणा, किंवा यांनी त्या भाषांमधनं ही जी अभंग रचले, गाणी रचलेली आहेत, ती भक्तिमार्गाचा प्रचार करायला ही झाली आहे. आणि जनजागृतीला झाली. आणि नुसतं इतकंच नाही, म्हणजे आपल्याकडे तर आपलं आहे संत परंपरा फार मोठी आहे, संत ज्ञानेश्वरांची परंपरा आहे. अनेक म्हणजे गोरा कुंभार असेल किंवा नरहरी सोनार असेल, अनेक संत आपल्याकडे झालेले आहेत. पण ह्या भक्तिमार्गामुळे सामान्य जनतेच्यामध्ये एक धीर निर्माण झाला की कोणीतरी त्राता आहे आणि आपण काहीतरी ह्या समाजामध्ये आहोत आणि आपल्याला हा समाज टिकवून ठेवायचा आहे. आणि एका बाजूला हा भक्तिमार्ग आणि दुसऱ्या बाजूला मंदिरं बांधणे, ही परंपरा समांतरतेनं सुरू झाली. म्हणजे 6व्या शतकातच बदामीला तुम्ही गेला असाल किंवा ऐहोळेला गेला असाल, दगडी मंदिरं छोटी छोटी बांधण्याची कला निर्माण झाली. आणि त्यातनंच फार मोठी भव्य मंदिरंही नंतर चोल कालामध्ये उभी राहिली. आणि मग त्यामध्ये शंकराचार्यांनी जे पंचायतनं म्हटलेलं आहे, म्हणजे शाक्त आहे, शैव आहे, गाणपत्य संप्रदाय आहे, वैष्णव आहे, हे जी 5 प्रमुखच हे होते, त्यांना एकत्र आणलं आणि त्यांच्या मूर्ती, त्याची प्रतिष्ठापना, आणि त्याची प्रतिष्ठापना करताना इव्हन संतांची भजनं आळवत सुद्धा प्रतिष्ठापना करायची, अशी पण एक पद्धत. अशा रीतीनं या मंदिरांच्या स्थापना भारतामध्ये झाल्या.
आणि नुसत्या स्थापना झाल्या असं नाही, तर मंदिर हे भारतीय समाज व्यवस्थेचं एक प्रमुख अंग बनत गेलं. म्हणजे कसं की राजाश्रय मंदिरांना मिळायचा. राजाश्रय मंदिरांना मिळाल्यामुळे त्या मंदिरांमध्ये शैक्षणिक त्या काळातलं जे शिक्षण होतं, म्हणजे षडांग वेदांग पद्धती असेल, इतिहास असेल, पुराण असेल. इतिहास म्हणजे महाभारत. कौटिल्याने म्हटलं इतिहासाचा अर्थ महाभारत, असं त्या काळापासून आपण घेत आलेलो आहोत. रामायण पण होतं, रामायण आहे, महाभारत आहे. तर हे सगळं त्या मंदिरांच्या मध्ये, मठांमध्ये असं गुरु शिकवायला लागले. गुरुकुलं त्या मंदिराच्या साह्यानं वसत गेली. म्हणजे डॉक्टर देगलूरकर, गोबम देगलूरकर, म्हणजे जगप्रसिद्ध पुरातत्वज्ञ, ते तर नेहमी सांगतातच की देवालय, कुठल्याही गावातलं एक देवालय हे तिथे सामाजिक व्यवस्थेचा एक फार मोठा आधार बनतं. अगदी अगदी. म्हणजे मंदिर हे त्या आपल्या भारतीय संस्कृतीचं एक सांस्कृतिक केंद्र बनलं. बरं, राजालाही काय वाटायचं की दशावतार असतील म्हणा आपले, ते प्रसिद्ध झालेले होते आणि राजाला त्या त्या दैवतांचा मी सेवक आहे असं म्हणण्यात धन्यता वाटत होती. म्हणजे चालुक्य राजे असतील, म्हणजे वराहाच्या मूर्ती असतील, मुद्रा त्यांच्या ह्याच्यावर असायची, किंवा शंकराविषयी, हे त्यांना त्यांचं दैवत वाटायचं. आणि त्यांनी त्या मूर्ती उभ्या केल्या आणि राजाश्रयही मिळत गेला, समाजाचाही आश्रय मिळत गेला आणि पंडित लोकांचाही आश्रय मिळत गेला. तेवढंच नाही झालं, मंदिरांच्या साह्यानं आपली भारतीय समाजाची कला ही फोफावत गेली. तिथे नृत्य, नर्तन, नाट्य या सगळ्या कला तिथे त्यांना आश्रय होता. कारण आपल्या समाजामध्ये यज्ञ संस्कृतीमध्ये फक्त यज्ञ करायचं असं नसतं, तर यज्ञ महिनाभर चालायचे आणि त्या यज्ञामध्ये नृत्य, गायन, वादन, खेळ हेही असायचं. हीच परंपरा पुढे मंदिरांमधनं आपल्या वाढवली गेली, निर्माण केली गेली. त्यामुळे रंगभोग आणि अंगभोग, म्हणजे मूर्तीला सजवणं षोडशोपचारांनी, म्हणजे अंगभोग, म्हणजे धूप दीप नैवेद्य जे म्हणतो तो अंगभोग झालं. आणि रंगभोग म्हणजे नृत्य, गायन, वादन. आज जरी तुम्ही मंदिरांमध्ये गेला तर अनेक ठिकाणी मंदिरांमधनं नृत्य सादर करतात कलाकार. दक्षिणेकडे तरी ही परंपरा खूप आहे. अगदी अगदी. इव्हन कोणार्कच्या मंदिरांमधनं किंवा असे सुद्धा आता उत्सव होतात. म्हणजे ही आपल्या सामाजिक व्यवस्थेचं एक आपली मानसिकता आहे असं म्हणा तुम्ही, की भारतीय समाजाची ही मानसिकता कलांशी पण निगडित आहे. हा एक फार मोठा भाग त्या सगळ्या गोष्टींचा आहे असं मला वाटतं. चार वेद अनतीस पुराणे दशोपनिषदे झाली हो, अनुवादासह आपुल्या हाती प्रसाद म्हणून आली हो. भारतीय संस्कृतीची ओळख नव्याने करून घ्यायची, नव्या पिढीला सोप्या सहज भाषेत करून द्यायची, तर प्रत्येक घरात हवाच असा संच म्हणजे आपले वेद, आपली उपनिषदे, आपली पुराणे. सुप्रसिद्ध लेखक स कृ देवधर आणि डॉक्टर प्र न जोशी हे या ग्रंथाचे ग्रंथकार असून 40 पुस्तकांचा 13,000 पृष्ठांचा हा संच आहे. खास आपल्यासाठी तब्बल 50% सवलतीत अगदी अल्प मुदतीसाठी उपलब्ध आहे. म्हणजेच 12,000 रुपयांचा हा संच अवघ्या 6,200 एवढ्याच किमतीत उपलब्ध आहे. आजच आपला संच घरी घेऊन जाण्यासाठी प्रसाद प्रकाशनशी संपर्क साधा. पत्ता प्रसाद प्रकाशन, भिकारदास मारुती जवळ, 1892 सदाशिव पेठ, पुणे. संपर्क 844 60 37 890. फोन नंबर पुन्हा एकदा 8460378990. प्रसाद प्रकाशन. मग आता जेनेटिक्स किंवा जनुकशास्त्रीय संशोधनाचा आपण आधुनिक काळाने पाहिलं तर विचार करायला पाहिजे, तर त्याचा काही समाज व्यवस्थेशी काही संबंध आहे का, कोणता आहे? हां, समाज व्यवस्थेशी संबंध अशा दृष्टीनं मला वाटलं याचा अभ्यास करावा, की ह्या विषयाचा अभ्यास करताना काही पेपर्स माझ्या वाचनात आले की ज्याच्यामध्ये असं म्हटलेलं आहे की जेनेटिकली काही भारतातील व्यावसायिकांची, म्हणजे थोडक्यात म्हणजे आजच्या भाषेमध्ये काही जाती समूहांची, उपजातींची सॅम्पलिंग काही घेतली शास्त्रज्ञांनी आणि त्या सॅम्पलिंगवरनं जेनेटिकली कधी त्यांच्यामध्ये रोटीबेटी व्यवहार सुरू झाले वगैरे असे शास्त्रीय गोष्टी मांडल्या. आणि एक काळ त्यांनी निश्चित केला
त्या काही पेपरमधनं. आणि त्यांनी असं निष्कर्ष मांडले की गुप्त राजवटीमध्ये खूप निर्बंध आले भारतीय समाजावर आणि ही सगळी जातीव्यवस्था ही कडक जी आहे ती अशी सुरू झाली. हां, तर हे वाचताना माझ्या मनामध्ये अनेक शंका निर्माण झाल्या. म्हणून मी पुढे अभ्यास केला आणि मग असं लक्षात आलं की भारतामध्ये जातीव्यवस्थेमध्ये आपल्या कुठेही गेला तरी सगोत्र विवाह होत नाहीत. आणि प्रत्येक जातीमध्ये हे माहिती असतं की आपल्या जातीचा विवाह कुठे होणार आहे, काय होणार आहे, आपल्या उपजाती कोणत्या आहेत. म्हणजे हे बारकावे भारतीय माणसाला माहिती असतात. आता हे बारकावे भारतीय माणसाला माहिती आहेत तर ह्याच्यावरच अभ्यास करून परत त्याला तेच सांगणं, ह्यामध्ये उद्देश काय आहेत पाश्चात्यांचे हे मला काही म्हणजे लक्षात येईना. की मला असं वाटलं की ह्याच्यावर भारतीय लोकांनी जाऊन अभ्यास केला पाहिजे की नक्की उद्देश काय आहेत. सरळ उद्देश आहेत का पुन्हा डिव्हाइड करायचं आहे हे उद्देश आहेत. तर हे सगळं पाहिलं. दुसरी गोष्ट, जाती उपजातींची सॅम्पलिंग घेताना ठराविक प्रदेशात काही जाती असतात, वेगळ्या प्रदेशात वेगळ्या असतात. तर हे जे सॅम्पलिंग बेस आहे हा अत्यंत शास्त्रशुद्ध आहे का हे त्या क्षेत्रातल्या तज्ज्ञांनी बघण्याचं काम आहे. आणि असं जरी मानलं जरी हे नियम शास्त्रशुद्ध असले तरी दुसरा त्यातला फार मोठा महत्त्वाचा भाग असा आहे की गुप्त राजवटीमध्ये जे काही धर्मग्रंथ होते, आपल्याकडे फार मोठी धार्मिक ग्रंथांची रचनेची परंपरा आहे. तर अनेक धर्मग्रंथ हे आपले फार प्राचीन आहेत, गुप्त राजवटीच्या आधीच बनलेले आहेत. आणि त्या धर्मग्रंथांवर भाष्य करणाऱ्या मग ते स्मृतिग्रंथ आलेले आहेत. गुप्तांची राजवट जरी भारतभर असली तरी आपली राज्यपद्धती अशी एकाधिकारशाही नव्हती की बाबा आज समुद्रगुप्त एखादं फरमान काढेल आणि भारतभर ते ऐकलं जाईल, अशी भारताची स्थिती नव्हती. गुप्तांच्या शेजारी वाकाटकांचं राज्य होतं किंवा मंदसोरचं पण राज्य होतं. हे लोक काही गुप्तांचे मांडलिकच होते असं नाही. त्यामुळे तिथे शेजारचे राज्यसुद्धा तुमचे मांडलिक नाहीत. तर तुम्ही भारतभर एवढ्या मोठ्या भौगोलिक भूभागावर एखादाच राजा येईल आणि जिथे दळणवळण व्यवस्था नाही, संपर्क व्यवस्था नाही, अशा वेळेला तो काहीतरी फरमान काढेल, नाही तुमचे विवाह तुमच्या जातीचं, ही नाहीच ही गोष्ट प्रॅक्टिकल झालेलीच नाही आहे. हा एक भाग. दुसरा, भारतामध्ये कधीही केव्हाही एकच एक धर्मग्रंथ नव्हता. कुठलाही धर्मग्रंथ एक नाही आहे. म्हणजे इव्हन आपली संविधानाची घटना हे करताना सुद्धा अनेक धर्मग्रंथांचा अभ्यास करून ती बनवलेली आहे. मग ती पाराशर स्मृती असेल, बृहस्मृती, अशा अनेक ग्रंथ असतील. म्हणजे असं नाही की ह्या प्रदेशात ही स्मृती मानली जात होती की ह्या प्रदेशात ही स्मृती मानली जात होती, असं नाही. हा दुसरा भाग. आणि तिसरा भाग, एवढ्या मोठ्या भारतामध्ये जर काही लोक पाळत होते तर ते व्यावहारिक दृष्टीनं जे त्यांचे लोकाचार असतात, रूढी स्वतःच्या ज्या असतात, स्वतःच्या परंपरा असतात त्या पाळत असतात. लोक काही धर्मग्रंथात लिहिलेली पुस्तकं, आज मी हे पुस्तक उघडलं, आज मला असं करायचं आहे, असं नाही आपण वागत. किंवा काही गटांच्या, व्यवसायांच्या किंवा काही लोकांच्या वागण्याच्या पद्धती या ग्रंथांमध्ये येऊ शकतात. पण ग्रंथातली पुस्तकातली माहिती बघून लोक जगत नाहीत. लोक व्यवहारात जे सोयीचं आहे ते जगत असतात. आणि हा भाग कुठेही लक्षात न घेतल्यामुळे त्या पेपरच्या संशोधनात आलेले जे निष्कर्ष आहेत त्यावर मला असं वाटलं की ऐतिहासिक दृष्टीने, धर्मग्रंथांच्या दृष्टीने सुद्धा कोणीतरी भाष्य करायला पाहिजे त्या क्षेत्रातील विद्वान लोकांनी. म्हणून मी हा विषय तिथं मांडला. म्हणजे मी काही या विषयातली तज्ज्ञ नाही आहे कुठल्याच विषयातली, पण मला असं वाटलं की ह्या मुद्द्यांवर असं जर कोणी झालं परीक्षण तर ते जास्त समाज व्यवस्थेच्या दृष्टीनं, म्हणजे पुनश्चिंतन ज्याला म्हणतात, नव्यानं पुन्हा करणं, असं मला वाटतं, मदत करणार. हां. आणि पाश्चात्य देशांमध्ये हा अभ्यास का असतो? कारण पाश्चात्य देशांमध्ये, अमेरिकेचं आजचं आयुष्य फक्त 276 वर्षांचं. आणि मग अमेरिकेत फ्रान्स, स्पेन, ब्रिटन सगळीकडनं लोक आले आहेत. आणि मग ती लोकांना असं वाटतं माझे पूर्वज कुठनं आले, फ्रान्समधनं आले का, ते इजिप्शियन आहेत का, ते इटालियन आहेत का, म्हणून ते जेनेटिकली शोधत जातात. त्यांच्या 10-10 पिढ्या. इथं काही नाहीच आहे ना तसं. इथे आमचं 40-40 हजार वर्ष एक DNA आमचा. इथे आम्ही माणसं एकत्रच राहत आलेलो आहोत. आम्हाला आमचे पूर्वज माहिती आहेत कोण आहेत ते. आम्हाला ते शोधत जायची गरज नाही आहे. आम्ही इथलेच आहोत.
आणि आम्हाला आमच्या पद्धतीही माहिती आहेत. तर मग बाहेरून येऊन असे काहीतरी अभ्यास करून आमच्यामध्ये आर्यन रेस द्रविडी आमचं आम्हाला बघू दे. हा हे करायची काय गरज आहे, खरं, हा विचार मनात आला. मध्ये मी एका ठिकाणी असं वाचलं की या सगळ्या प्रश्नाचं उत्तर मेकॉलेच्या जाहीरनाम्यात मिळतं. हो, त्यांनी असं म्हटलेलं आहे की त्याला असं सांगितलेलं होतं की तू भारतीय समाजाचा अभ्यास कर आणि आम्हाला एक रिपोर्ट दे की आपण यांना कसं आपण याच्यावरती राज्य करू शकू. तर त्याने तो हिंडला, तो रिपोर्ट केला आणि त्याच्यामध्ये त्याने असं म्हटलं आहे की मी इतकं हिंडलो पण मला एकाही ठिकाणी मला भिकारी नाही दिसला. आणि शिक्षणाची व्यवस्था अत्यंत चोख आहे. तर जोपर्यंत आपण त्यांच्या शिक्षण पद्धतीवरती हल्ला करत नाही तोपर्यंत आपण यांच्यावरती राज्य करू शकत नाही. अगदी अगदी बरोबर आहे. ब्रिटिश हे शत्रूच होते, राज्य करण्यासाठीच आलेले होते आणि जे त्यांची मानसिकताच होती त्यांची, आणि त्या दृष्टिकोनातूनच त्यांनी त्यांच्या रचना निर्माण केल्या. आणि त्यामुळे त्या रचनेला आपण बळी पडलो आणि हे सगळं हे झालं. आणि त्यांनी ती जी काय मांडणी केली तुम्ही सांगताय तर ती याला धरून आहे असं मला वाटतं. हो हो, आणि तो प्रभाव राहिला ना जवळजवळ ते 90 वर्ष, आणि पुढची वर्ष ज्या रीतीनं आणि ज्या वेगानं आपण बदलायला हवं होतं तसं आपण बदललं नाही. कारण त्या भाषेचा प्रभाव आणि त्या वाङ्मयाचा प्रभाव आपल्यावर अजूनही आहे, आणि त्या मानसिकतेतनंच आपण अभ्यास करतो अजून. खरं खरं. म्हणजे ब्रिटिशांनी आता तोपर्यंतची जी आक्रमणं होती ती बळाने झालेली होती आणि यांनी जे केलं तर ते बळाबरोबर त्यांनी ते सांस्कृतिक आक्रमण पण केलं आणि ते पुसून काढणं खूप जड जातं. बुद्धीवर आणि मनावर आक्रमण झालेलं आहे आणि आपलं सत्व जे आहे ते त्यांनी आपल्याला विसरायला लावलेलं आहे. आणि हे सत्व जर जागृत करायचं असेल तर मुख्य आपण कोण आहोत त्याकरता थोडासा आपला इतिहास माहिती पाहिजे. नाही तर मग ते स्मृतिभ्रंश झालेल्या माणसासारखं होतं की जे राष्ट्र इतिहास विसरतं. आपला इतिहास माहिती पाहिजेच, खरी गोष्ट आहे. आणि अजून एक शेवटचा मुद्दा मी सांगेन की हे जर झालं ऐतिहासिक गोष्टी झाल्या, पण ह्यापेक्षा आधुनिक काळामध्ये अनेक व्यवस्था अशा आहेत आपल्या, म्हणजे उदाहरणार्थ आता डिजिटल गोष्टी सगळ्या आलेल्या आहेत, मोबाईल आलेला आहे. तर डिजिटल आणि मोबाईल गोष्टी आल्यानंतर आपण जे आपला डाटा आपल्या नकळत जो देत असतो मोबाईलमधनं, म्हणजे आता मोबाईल आता इतके सेन्सिटिव्ह झालेले, आर्टिफिशियल इंटेलिजन्स आहे की तुम्ही मोबाईल हातात घेतल्यानंतर तुम्ही जर सगळे ऑन करून ठेवलेलं असेल तर तुमच्या भावना काय, तुमचा पल्स रेट काय आहे, तुम्ही कोणाशी बोलत आहात, तुमचे मित्र काय, हा सगळा प्रचंड डेटा आपल्या नकळत हा कुठेतरी जात असतो सर्व्हर्सवरनं. आणि ह्याचा उपयोग केवळ व्यापारी जगतातच नाही तर शत्रू राष्ट्रसुद्धा करून घेऊ शकतात. आणि हे सगळे जे धोके आहेत याकरता आता आपल्याला ह्या नवीन व्यवस्था आहेत आपल्या, त्या नवीन व्यवस्थांकरताही आपल्याला प्रबोधन होणं आपलं गरजेचं आहे. म्हणजे पूर्वीच्या काळामध्ये प्रबोधनकार प्रवचनकार होते, आपले पौराणिक होते, पुराणातनं सांगायचे किंवा महाभारतातल्या गोष्टी सांगायचे. आता जे प्रवचनकार आहेत हे सुद्धा या साधनांचा वापर करतात आपल्या. आणखीन हे पण त्याचबरोबर ह्याही गोष्टींचं आपल्याला थोडंसं सामाजिक शिक्षण मिळणं जरुरीचं आहे. आणि हे जर मिळालं तर मग आपलं जे भारतीय मानस आहे ते इतिहास आणि वर्तमान आणि आधुनिक जो आपल्यावर मारा येणार आहे त्याच्यासाठी आपण सज्ज होऊ शकतो असं मला वाटलं. मी या सगळ्या दृष्टीने हा आपला विषय फार महत्त्वाचा आहे. पण आत्तापर्यंत आपण हे जे सगळं बघितलं तर एक असं मला लक्षात आलं की आपण 2 मुद्द्यांचा अजून विचार आपल्या चर्चेत अजून व्हायचा आहे. एक म्हणजे स्त्रियांचं या समाज व्यवस्थेत काय स्थान होतं आणि धार्मिक व्यवस्थेचा या सगळ्या व्यवस्थेमध्ये काय भूमिका होती स्त्रियांची आणि धार्मिक व्यवस्थेची. स्त्रियांचं आपण बघूया. पहिल्यांदा स्त्रियांचं जेव्हा आपण स्थानाचा विचार करतो तेव्हा आपल्यामध्ये एक अशी आपली परंपरा झालेली आहे या 30-40 वर्षात 50 वर्षात की आपण सरसकट सगळ्या स्त्रियांच्या समस्या आणि सगळ्या स्त्रियांचे उपाय असे आपण एकत्र करतो आणि एक जनरलाइज स्टेटमेंट करतो की पूर्वीच्या काळामध्ये फार आपल्यावर अत्याचार होत होते, दुबळ्या होत्या स्त्रिया, अशिक्षित होत्या, आणि आता एकदम इंद्रानोई असेल, कल्पना चावला किंवा एकदम आधुनिक असं ह्या 2च याच्यात विचार करतो. जेव्हा आपण भारताचा विचार करतो तेव्हा आपण काळानुरूप असा थोडा विचार केला पाहिजे. आणि स्त्रिया ह्या म्हणजे भारताचा विचार करताना आपल्याकडे ही एक वस्तुस्थिती आहे की 70% समाज हा आपला अजूनही ग्रामीण भागात राहणारा आहे.
मग तो तालुका प्लेसेसमध्ये राहत असेल किंवा वस्त्यांमध्ये राहत असेल, 70% म्हणजे जवळजवळ आजही त्यातल्या निम्मा भाग हा स्त्रियांचा आहे. म्हणजे इतका प्रचंड प्रमाणावरचा समाज हा अजूनही खेडेगावात राहतो. आणि ह्या खेडेगावातल्या स्त्रिया यांचा उदरनिर्वाह काय असतो, तर उदरनिर्वाह शेती असते, पशुपालन असतं आणि आसपासचे जे काय व्यवसाय असतील ते. मग जेव्हा आपण म्हणतो या स्त्रियांवर खूप अत्याचार झाले, आक्रमण काळात सगळ्यांवरच अत्याचार झालेले आहेत, पण त्यानंतरच्या काळामध्ये तुम्ही जर घरामध्ये गेला शेतामध्ये, तर शेतामध्ये ती बाई कोयत्यानं पीक कापत असते, शेतामध्ये उभी राहिलेली असते 8-8, 10-10 तास. फिजिकली फिट असते ती तशी. आणि तिला जर विचारलं तुला भीती वाटते का, म्हणजे हे मी प्रत्यक्ष पाहिलेलं आहे म्हणून मी सांगते, फील्ड वर्क आहे. ती म्हणते मला कोयता आहे माझ्या हातात. कोण, गावामधले सगळे लोक माझ्या ओळखीचे आहेत आणि गावातल्या लोकांना मी दादा भाऊ सगळे असे म्हणतात, मला कोण मारायला येणार. हां, याचा अर्थ असा नाही की वाईट घटना घडत नाहीत, घडतात, घडायला नाही पाहिजेत, पण आपल्याकडे अशी एक पद्धत झाली की त्या वाईट घटनांना वारंवार दाखवायचं. आणि मग भारतात हेच दृश्य आहे, हे आपल्या मनावर बिंबतं, हे दृश्य नाही आहे. दुसरी गोष्ट अशी, तुम्ही गावात जरी गेला तरी गावामध्ये मोठं कुटुंब असतं, घरामध्ये एखादं लग्न आहे म्हटल्यानंतर त्या लग्नाला अहेर काय द्यायचा, कोणाला बोलवायचं, जेवणं कधी करायची, काय पदार्थ बनवायचे, घर कसं हे कोण ठरवतं घरात? ती बाई ठरवते, त्या बायका ठरवतात, पैसा पुरुष आणून देतो, पण हे सगळे निर्णय त्या बायका घेतात. म्हणजे ऍक्च्युअल त्याची व्यवस्थापन हे स्त्रियांकडे. हां, म्हणजे इव्हेंट मॅनेजमेंट कुठल्याही कार्याचं हे बायकांकडे आहे. त्याचे डिसिजन काय घ्यायचे हे बायकांकडे असतं, कसं वागायचं, काय वागायचं, आणि त्यांच्या वागण्यामध्ये एक मोकळेपणा असतो. तुम्ही सिंहगडावरही गेलात, कातकरी समाजातल्या स्त्रिया जरी पाहिल्यात, कपडे कसंही असतील त्या लाजत नाही. तुम्हाला ताक विकतात, त्यांना तेवढा हिशोब येतो, त्यांना असं अरे भाऊ घे ना घे असं मी त्यांच्या मनात, म्हणजे कॉन्फिडन्स लेवल ज्याला म्हणतो आपण, किंवा व्यक्तिमत्व विकास कधी कधी शहरी भागापेक्षाही जास्त. हां, आणि हे स्वातंत्र्य त्यांना जास्त असतं, हे आपण विसरून जातो. आणि मग आपण जे सो कॉल्ड म्हणतो आपल्यावर अन्याय, आपल्या मनातले आहे, आपल्यावर काही अत्याचार, हा एक जो सुशिक्षित मध्यमवर्ग आहे, या सुशिक्षित मध्यमवर्गामध्ये सेमिनार, चर्चा होतात, हा किती टक्के आहे हो? हा सुशिक्षित मध्यमवर्ग हे स्त्रियांचं प्रमाण 5 ते 7% नाही आहे. आणि त्याच्यावरचा वर्ग आहे तो 2-3%, जे अतिशय श्रीमंत आहेत, जे अतिशय कलाकार आहेत म्हणा, त्यांचा काही प्रश्नच येत नाही. मग प्रश्न येतो हा मधल्या वर्गाचा आणि त्याच्या खालच्या वर्गाचा. मग प्रॉब्लेम कुठे आहे स्त्रियांचा? प्रॉब्लेम असा आहे की एवढ्या मोठ्या या ज्या स्त्रियांची संख्या आहे, त्यांना आज आत्मविश्वासानं स्वतःचं उदरनिर्वाह करण्याची साधनं ती मिळवून देणं महत्त्वाचं आहे. आणि ती मिळवण्यासाठी त्यांना शिक्षण देणं महत्त्वाचं आहे. तर हे कुटुंबातलं जे स्थान आहे हे आजही त्यांचं कायम आहे. सुशिक्षित बायकांचे प्रश्न यापेक्षा आणखीन वेगळे आहेत की तिथले कुटुंब लहान होत चाललेली आहेत, विभक्त होत चाललेली आहेत. म्हणजे जनरलाइज प्रश्न करून आपल्याला चालणार नाही. प्रत्येक ठिकाणचे प्रश्न हे वेगवेगळे आहेत. वस्तीतल्या स्त्रियांचे प्रश्न वेगळे आहेत, तालुका प्लेसेसमधले प्रश्न वेगवेगळे आहेत. तर त्या ठिकाणच्या प्रश्नांना तशा दृष्टीनं ॲड्रेस करणं ही भारताची स्थिती आहे. एकच नियम सरसकट सगळीकडे नाही लागणं. आणि अजून तुम्ही काय प्रश्न विचारला, धार्मिक व्यवस्था, त्याचा समाजावरचा परिणाम प्रचंड परिणाम आहे. म्हणजे धर्म हा तर भारताचं काय पंचप्राण आहे भारत. हां, म्हणजे आता धर्म कुठल्या दृष्टीनं तुम्ही म्हणता, धर्म म्हणजे आपल्याकडे रिलिजन असं म्हटलं तर असं नाही, तर धर्म म्हणजे आपला स्वभाव, धर्म म्हणजे आपलं कर्तव्य, धर्म म्हणजे इहलोक परलोकात कसं वागायचं या दृष्टीनं पण. हां, की धारे इति सहा धर्म, समाजाची धारणा करतो धर्म असं. पण हा आपल्या मनात इतका भिनलेला आहे. म्हणजे उदाहरणार्थ तुम्ही एखादा रिक्षावाला असाल, तुम्ही सुटे पैसे द्याल, नसेल समजा 4 आठवणे, तर म्हणतो जाऊ द्या ना, काय ते काय, म्हणजे कोणी घेऊन का जाणार आहे वरती, असं ही आपल्या मनात भिनलेली आहे. तर ह्या गोष्टी श्रीमंत लोकांच्यात आणि श्रीमंत राष्ट्रात सुद्धा नसतात. इतका धर्म बरं आपल्याकडे आपण म्हणतो की मी बाबा कुणाचं काही वाईट करणार नाही, शक्यतो मी सगळ्यांचं चांगलंच करेन, मग माझं जे काय व्हायचं ते होईल, माझं पूर्व काय पुण्य असेल ते, आणि मी त्याचा देव वेगळा आहे म्हणून त्याला मी वाईट लेखणार नाही, त्याला मी तुच्छ मानणार नाही. ठीक आहे, त्याचा विष्णूवर विश्वास आहे, माझा शंकरावर विश्वास आहे, मी आज सोमवारचा उपवास करेन, तो वेगळा उपवास करेन,
माझाच आहे तो, त्यांनी मला बोलावलं जेवायला घरी, मी जाईन, प्रसाद घेईन. ही जी सगळी वृत्ती आहे ना, ही धार्मिक व्यवस्था आणि ही पद्धत आपल्या मनामध्ये रुजलेली आहे. हा आपला खरा धर्म आहे आणि म्हणून आज आपण टिकून आहोत, गावागावातनंही टिकून आहोत. आणि फार मोठ्या प्रमाणावर म्हणून सगळीकडे आपल्याकडे वारी असते, यात्रा असतात, इकडून तिकडे आपण भारतभर जात असतो. त्यामुळे फार मोठा समाज हा दारू व्यसन ह्याच्यापासून दूर राहिलेला आहे. आणि एक चांगुलपणा आणि एक शांतता, नाही म्हटलं तरी एक शिस्तीची थोडीफार सवय ही आपल्या समाजाला वर्षानुवर्ष भिनलेली आहे. ह्या आपल्या धार्मिक व्यवस्थेचा परिणाम आहे आपल्या समाज व्यवस्थेवरती. विसरला जातो आपल्याकडनं असं. मग आता हे सगळं आपण बघितल्यानंतर मग आता इतिहासात आणि वर्तमानात भारतीय मानस कसं आहे, म्हणजे आपण थोडासा भाग बघितला पण तरी खास या अंगाने आपण बघूया. भारतीय मानस असं म्हणाल तर भारतीय मानस हे आज निर्माण झालेलं आहे असं नाही, तर हजारो वर्षांच्या इतिहासाची त्याला एक परंपरा आहे. म्हणजे उदाहरणार्थ आपण म्हणतो भाऊ असावा, भाऊ कसा असावा, भरतासारखा भाऊ असावा. कोणीही आपल्याकडे नावं ठेवताना एखाद्याचं नाव मंथरा ठेवलं आहे असं झालं आहे का हो? नाही. रावण नाव ठेवलं आहे असं झालं आहे का हो? दुर्योधन नाव असं नाही झालं. ही जी आपली प्रतीक आहेत ना, की हे दुष्टपणाचं प्रतीक आहे, हे अहंकाराचं प्रतीक आहे. राजा कसा असावा? रामासारखा असावा. राजानं कर्तव्य कसं करावं? भाऊ म्हणून कसं वागावं? पती म्हणून कसं वागावं? पत्नी कशी असावी? सीतेसारखी असावी. हे आपले आदर्श आहेत. किंवा एखादा आपला गुरु कसा असावा, सखा कसा असावा, तर तो कृष्ण आहे आपल्या समोर. हे आपल्या मनामध्ये भिनलेलं आहे. आणि मग त्या देवाला आपण अगदी लढिवाळपणे पुकारतो. म्हणजे आपण विठ्ठलाला सुद्धा सावळ्या विठ्ठला म्हणतो. असं म्हणजे आपल्याला त्यात काही वाटत नाही. आपण इतक्या एजा करून त्या देवाला आपण, ही आपली मानसिकता निर्माण झालेली आहे. त्याला आपण आपल्यासारखंच खाणं पिणं करणं किंवा त्याचे देव्हारे सजवणं, त्याची देवळं सजवणं, त्याला वस्त्र, हे सगळं आपल्या घरातल्या माणसासारखं आपण त्याला मानतो. सगुण मूर्तीपूजा हा आपल्या धार्मिकतेचा एक फार मोठा भाग आहे. पण याचा अर्थ असा नाही की जे सगुण मूर्तीपूजा करत नाही त्यांचा आम्ही द्वेष करतो का हो? नाही. आपल्याकडे बौद्ध संप्रदाय आहे, जैन संप्रदाय आहे. आपण तिथे जरी गेलो तरी आपण जातोच ना, स्तूप बघतो, चैत्य बघतो, बौद्धाच्या मूर्तीपुढे आपण नमस्कार करतो. कोणाचाही जो आदर्श आहे आणि चांगुलपणा आहे त्याच्यापुढे नमन करणं ही आपली भारतीय मानसिकता आहे. आणि जे म्हटलेल्या सावरकरांनी की जे जे उत्तम उदात्त उन्नत महन मधुर ते घ्यायचं आणि मिळमिळतं ते टाकून द्यायचं, ही परंपरा आणि हे संस्कार आपल्यावर, आपल्या नशिबानं आपल्याला जी एक म्हणतात ना ईश्वरनिष्ठांची मानदेळ आहे ती सदैव मिळत आलेली आहे भारताला. आणि म्हणून आपण आज भारत म्हणून, राष्ट्र म्हणून आज टिकून आहोत. अगदी खरी गोष्ट आहे, असं मला वाटतं या बाबतीमध्ये. फार फार खरी गोष्ट बोलला तुम्ही. आता हे सगळं आपण बघितलं. मग आता अजून एका मोठ्या महत्त्वाच्या मुद्द्याकडे येऊ की भारतीय समाजाच्या अर्थव्यवस्थेची मानसिकता काय होती? आता मूलभूत फरक आहे आपल्यामध्ये पाश्चात्य राष्ट्रांच्या मानसिकतेत आणि आपल्या मानसिकतेत. म्हणजे मी काही कोणी इकॉनॉमिस्ट नाही, पण पाश्चात्य राष्ट्रांच्या बाबतीत काय झालेलं आहे की गेल्या 300-400 वर्षाच्या काळामध्ये त्यांच्या हाती विज्ञान आलं, सायन्स आलं, सायन्समधून निर्माण होणारी टेक्नॉलॉजी आली आणि त्यांनी नवीन नवीन यंत्र निर्माण करणं सुरू केलं. ही यंत्र कशाच्या जोरावर निर्माण केली तर जे रॉ मटेरियल होतं ते त्यांच्याकडे काही नव्हतं. आक्रमणं केली. कुठे आक्रमणं केली? आफ्रिकेवर आक्रमण केलं, भारतावर आक्रमण केलं. आणि मग खनिज म्हणजे कोळसा असेल किंवा तेल असेल हे लुबाडून घ्यायचं, उरबडून घ्यायचं आणि त्यातनं नवीन नवीन यंत्र निर्माण करायची, भोगाची साधनं निर्माण करायची आणि अधिकाधिक भोग, उपभोग 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 असं म्हणजे सगळं त्यातनं हे करायचं. आणि सुख हे पाहिजे आणि सुखासाठी मग बाकी काही विचार करायचा नाही, ही त्यांची मानसिकता. आपली मानसिकता अशी नाही. आपली मानसिकता अशी होती की दोहनं आपण म्हणतो की निसर्गाला त्रास नाही द्यायचा. जे एखाद्या गावातला वैद्यसुद्धा असतो तो जेव्हा औषधी वनस्पती गोळा करतो तेव्हा तो वनस्पत्या ओरबाडत नाही. त्यांची पद्धत असायची की पहिल्या दिवशी जायचं, सांगायचं मी ह्या घेणार आहे, दुसऱ्या दिवशी जायचं त्यातल्या थोड्याशाच घ्यायच्या, तिसऱ्या दिवशी जायचं आणि नंतर ती झाडं पुन्हा लावायची.
म्हणजे प्रति कृतज्ञता ही करायची. आपण तुळशीची पूजा करतो, वडाची पूजा करतो, गायीची पूजा करतो, डोंगरांची सुद्धा पूजा करतो. म्हणजे ही आपली मानसिकता आणि ही आपली अर्थव्यवस्था ओरबाडून घेणं ही आपली अर्थव्यवस्था नाही. तर आपल्याला जे हवं आहे तेवढं घ्यायचं आणि जर जास्तीचं मिळालं तर ते देऊन टाकायचं. ही मूलभूत मानसिकता आहे. अगदी खरी पण गोष्ट आहे. तंत्रज्ञान इतक्या वेगानं पुढे आलं आणि उपभोगाची साधनं इतक्या यानं झाली की कधी कधी मग आपल्याला याचा विसर पडायला लागला आहे की काय, अशी अवस्था निर्माण होते. आणि म्हणून मग आपल्याला पुन्हा थोडंसं आपलं काय आहे इथे मूळ आपल्या मुळाकडे परत एकदा जाण्याचं. खरं खरं खरं. आत्ता तुम्ही सांगितलं ना, तर नुकतीच अगदी 4च दिवसापूर्वी एक मोठे वैद्य आले होते ऑफिसमध्ये, त्यांच्या काही कामासाठी आले होते. तर ते मला असं सांगत होते की आता सध्या बाजारामध्ये सगळे आवळे यायला लागलेले आहेत. त्यांच्याकडे आवळ्याची पिशवी होती. म्हटलं मग काय विचार काय, तर च्यवनप्राश करायचा. तर पण म्हणे मी आणले, पण मूळ पद्धत अशी की जर च्यवनप्राश करायचा असेल तर पहाटे ब्राह्ममुहूर्तावर आवळ्याच्या झाडाकडे जायचं, त्यांनी सांगितलेली आहे त्या पद्धतीने त्याची पूजा करायची. आणि मग काय करायचं, झाडाची फळं नाही तोडायची, तर झाडाकडे भिक्षा मागायची. आणि झाड भिक्षा घालतं आणि त्या भिक्षेमध्ये काही ठराविकच फळं पडतात. ती अशी रसरशीत छान टवटवीत असतात असं एक नाही, ती कधी कधी अशी जराशी सुकलेली कुरतडलेली अशी पण असू शकतात, पण तीच फळं वापरायची. आपण ती रसरशीत फळं घेऊन केलेला च्यवनप्राश आणि झाडाने भिक्षा घातलेल्या फळांचा च्यवनप्राश, तर याच्यामध्ये गुणांमध्ये फार फरक पडतो. बरोबर आहे, अगदी बरोबर आहे. पण म्हणजे मला हे इतकं आवडलं की झाड भिक्षा घालतं. हे ह्या पुन्हा आपल्या नुसती ही मानसिकता नाही, तर अनुभवात नाही पण आलेली आहे. नुसती मानसिकता नाही, ही अनुभवात नाही आलेली आहे. आणि हे सगळे अनुभव आपल्याला आपल्या संतांनी दिलेले आहेत. म्हणजे मग ते आद्य शंकराचार्य असतील की जे भारतभर हिंडलेले आहेत, रामदास स्वामींसारखे संत आहेत, हे भारतभर हिंडलेले आहेत की ज्यांनी समाजाला शिकवलेलं आहे. आणि अनुभवातनं आपण हे सगळी आपली ही मूल्य टिकवून धरलेली आहेत की कुठेही तुम्ही ओरबाडून घेऊ नका. हे तुम्ही ह्या मूळ आपलं जे तत्त्वज्ञान आहे, हा मूळ फरक आहे आपला की ही सृष्टी एकच आहे आणि या सृष्टीचा आपण एक भाग आहोत. हे आपलं मूळ तत्त्वज्ञान आहे. पण हे सगळं एकता आहे आणि एकतेची विविध रूपं आहेत. ह्याच्या पोटी आपल्या ह्या सगळ्या गोष्टी आणि या व्यवस्था अशा निर्माण झालेल्या आहेत. तर मग आतापर्यंत तर आपण टिकलो आहोतच, पण आता या सगळ्या सामाजिक व्यवस्थांची मूल्य टिकवत जगामध्ये पुढे जाण्यासाठी कोणती गोष्ट आवश्यक आहे असं तुम्हाला वाटतं? असं आहे की कुठलीही गोष्ट कितीही चांगली असली तरी जगाचा हा नियम आहे की ज्याच्याकडे शक्ती असते त्याचं जग ऐकतं. आणि म्हणून आपण म्हणतो सज्जन शक्ती असावी लागते. शक्तीला विवेकाचं बंधन असावं लागतं, शीलाचं आवरण असावं लागतं, पण शक्ती महत्त्वाची असते. आणि मग शक्ती ही नुसती पैशातनं श्रीमंतीतनं नाही, तर स्वतःच्या राष्ट्राच्या सीमांचं संरक्षण करण्याची शक्ती ही महत्त्वाची असते. त्यामुळे आधुनिक जगामध्ये आधुनिक तंत्रज्ञान हे फार अत्यंत त्वरेनं आत्मसात करून ती उत्पादनं आणि ती शस्त्रास्त्र भारतात निर्माण करणं. आणि आपलं सैन्यदल तर अतिशय आपल्याला अभिमानाची गोष्ट असल्यासारखं आहे. तर त्या सैन्यदलाच्या हातामध्ये ही अशी नवनवीन शस्त्र असलीच पाहिजे. आम्ही कोणावर हल्ला करणार नाही, पण कोणाला हे आमच्यावर हल्ला करू देणार नाही, ही वृत्ती असली पाहिजे. कारण सशक्तपणा असेल तर त्या सशक्त माणसाच्या दयेला, त्याने केलेल्या दयेला अर्थ असतो. त्यामुळे हे मूल्य टिकवण्यासाठी समर्थ बनणं आणि ही शस्त्रास्त्रसुद्धा चांगली निर्माण करणं ही फार आवश्यक गोष्ट आहे. खरं. म्हणजे आपण आत्तापर्यंत सामाजिक व्यवस्था बघितली आणि त्यात आपल्याकडे धर्म आणि देव हे तत्व पण खूप आहे. आपण पूजा करतो रोज देवांची. तर तुम्ही सांगता त्या पद्धतीने हे पण लक्षात ठेवायला पाहिजे की आपल्या सगळ्या देवांना 2पेक्षा जास्त हात आहे आणि प्रत्येक हातामध्ये एक शस्त्र आहे. अगदी अगदी. आणि वेळ पडली तर तो देव ते शस्त्र वापरायला कधी मागे कधीच हे आपण लक्षात ठेवायला पाहिजे. म्हणजे श्रीरामांचा आपण म्हणतो, श्रीरामाने सगळ्या गोष्टींचा त्याग केला, पत्नीचा, भावाचा, राजा, पण आपल्या धनुर्धारी आणि धनुष्याचा कधी त्याग केलेला नाही. खरं, अगदी खरं आहे. खरं म्हणजे हा विषय तितका विस्तृत आणि व्यापक आहे की आपण आपल्या 1 तासाच्या मुलाखतीमध्ये आपण सर्व पैलूंना आपण स्पर्श करू शकतो असं नाही. माझी अगदी खात्री की या व्यतिरिक्त सांगायचं तुमचं खूप काही राहिलेलं राहणार आहे. पण आता आपण
वेळेचं बंधन लक्षात घेऊन पुन्हा आपण कधीतरी याचा विचार करूया. आणि आपल्या समाज व्यवस्थेचा इतका छान परिचय करून दिल्याबद्दल प्रसादतर्फे, ई प्रसारणतर्फे आणि श्रोत्यांतर्फे मी आपले मनपूर्वक आभार मानते. मीही आपल्याला धन्यवाद देते. एक सुंदर पुस्तक ह्या निमित्तानं आपण पुढे आणलेलं आहे वाचकांच्या पुढे, आणि विषयाची व्याप्ती खूप आहे. ते पुस्तक मुळापासून जर वाचलं लोकांनी तर ते अधिक हा विषय चांगल्या रीतीने पोचू शकेल. धन्यवाद. आणि माझी खात्री आहे की श्रोते नक्की वाचतील. धन्यवाद. धन्यवाद.